महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। अशा प्रकारे एक मीटिंग आयोजित केली। सुमारे त्यावेळेस 60-70 जण उपस्थित होती। काही लोकांनी आपलं मत मांडलं, कशा पद्धतीने एकदम शांत पद्धतीने आणि राजकारण विरहित असा हा मोर्चा होता। आणि हे आंदोलन पण आमच्यामधले काही मंडळी त्या मीटिंगला गेली, परंतु अगोदरच्या आपल्या अधिपत्याखाली ठाकूर साहेब आणि केंद्र साहेब यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। अनेक वर्षाच्या या विजेच्या समस्या आहेत आणि या विजेच्या समस्याच्या निमित्ताने आपण व्हॉट्सअप ग्रुपवर सोशल मीडियावर खूप याच्या संदर्भातला चर्चा केली। अक्षरशः महावितरणच्या अधिकाऱ्यांना नाही त्या जगातल्या शिव्या पण दिल्या, परंतु त्यांच्यात कुठल्या बदल झाला नाही। शेवटी हा जो उठाव होता तो उठाव कशा प्रकारे करायचा याची चर्चा सुरू झाल्यानंतर मी त्याची तुम्हाला थोडक्यात कोठारी सर आणि पार्श्वभूमी सांगितलेली आहे। मी तर या मुद्द्यावर ठाम होतो का जर आम्हाला सर्व्हिस देत नसाल तर तुम्हाला बिल का द्यायचं, आणि म्हणून आपल्या या आंदोलनाचं सुरुवातीचं स्लोगन होतं नो सर्व्हिस नो बिल। परंतु जसं 14 जुलैला बैठक झाली आणि कर्जतचे व्यापारी, कर्जतचे सर्व पक्षाचे राजकीय नेते सर्वच लोक तिथे आले आणि एक गोष्ट त्याच्यातली पुढे आली, आदरणीय आपले कोठारी सर असतील, त्यांनी सांगितलं का हे नो सर्व्हिस नो बिल ही जरा टोकाची भूमिका होईल, तर आपण जरा लोकशाहीच्या मार्गाने गेलो तर बरं होईल। एक इतिहास 1 ऑगस्ट 1920 ला सुरू झालेला आहे, जो महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केलेलं। जर तुम्ही सहकार्य करत नसाल, जर ही सर्व्हिस देत नसाल तर आम्ही तुम्हाला का बिल भरायचं, अशी ती एकंदरीत मानसिकता होती। परंतु मूक मोर्चा आम्ही संविधानिक मार्गाने घेतला, त्याच्यानंतर चर्चेला टाइम दिला आणि खरोखर साहेब वाईट मानू नका, देवके साहेब निष्क्रिय आणि कामचोर अधिकारी होता, जे केंद्र साहेबांमध्ये दिसत नाही। तुम्ही बोलत नाही पण आम्ही कौतुक करतोय। जर कौतुक आता तर त्यांच्या कामात बदल झाला तर जे देवके साहेबांसाठी शब्द वापरले ते त्यांच्यासाठी वापरले जातील। कर्जतकर तसे तयारीचे आहेत, तर खूप चांगल्या प्रकारचा हा लढा उभा राहिला। याच्यामध्ये तुम्ही पाहिला असेल मूक मोर्चाला सुद्धा 70 सर्व राजकीय सामाजिक पक्ष संस्था संघटना डॉक्टर वकील पत्रकार इथल्या सर्व लोकांनी यात सहभाग घेतला। या आंदोलनामध्ये सुद्धा 72 संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आपल्याला आणि हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे। दररोजचं 10 वाजता सुरू झाल्यानंतर 6 वाजेपर्यंत संपेपर्यंत हजारो लोकांची इथे भेट असायची आणि एक जनतेचा हा मूलभूत प्रश्नाला आपण हात घातलेला आणि कर्जतच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक आंदोलन उभं राहिलं की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की या कर्जत तालुक्यातला या कर्जत शहरातला प्रत्येक नागरिक प्रत्येक घटक या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आणि कुठेतरी महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध म्हणजे आज तुम्ही खरोखर आमच्याबरोबर एक मित्रासारखे बसलेले आहात, पण महावितरणच्या अधिकाऱ्यांवर जर आम्ही त्यांचं नाव काढलं किंवा बसायला जर गेलो तर आमच्या तोंडामध्ये शिव्या यायच्या। हे परिवर्तन तुम्ही केलेलं आहे आणि 12 तारखेचं आंदोलन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इथे केंद्रीय साहेब आले, त्यांचा वर्ग नव्हता त्या दिवशी, परंतु एक कुठेतरी आम्हाला असा आशा तयार झाली का हा व्यक्ती काम करणार आहे आणि सातत्याने त्यांनी पाठिंबा देऊन परवा दिवशी आम्हाला पत्र दिलेलं। परंतु आम्ही या आंदोलनामध्ये एक भूमिका ठेवलेली की हा आंदोलन हा जनतेचा, आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचा राजकीय व्यक्तिमत्वाचा 1 रुपया घेतला नाही, हा जनतेच्या पैशातून आंदोलन उभं केलेलं। प्रत्येकाने 500-1000 रुपये देऊन हे आंदोलन आम्ही उभं केलं आणि म्हणून आमची भूमिका अशी होती, बऱ्याचदा आंदोलन तयार करताना लोकांना बोलवलं जातं परंतु समारोप करताना लोकांना नंतर पेपरला बातमी आल्यानंतर माहित होतं। परंतु परवा पेपर दिलेला असताना सुद्धा लोकांनी विचारलं तुमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत तरी सुद्धा तुम्ही उपोषण का संपवत नाही, परंतु जे पत्र तुम्ही दिलेले आहे ते आम्ही पहिले लोकांना देऊ, लोकांना वाचायला देऊ, त्याची कॉपी सुद्धा इथे ठेवली, कारण तुम्ही त्या संदर्भात तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे त्याचे सर्व ठराव प्रती सर्व गोष्टी आम्हाला दिल्या आणि दिवसभर काल नागरिकांनी इथे येऊन त्याचं सर्व वाचन केलं आणि खरोखर सर्वांचं एक समाधान तयार झालं आणि त्याच्यानंतर सर्वांची विचार विनिमय करून आज आपण हे उपोषण समाप्त करायचंय। याच्यासाठी आमचा दिवस आणि टाइम ठरलेला। आपल्याला फोन करताना आमची मानसिकता ही होती की आजचं उपोषण सोडताना तुम्ही गेस्ट म्हणून या, कुठल्याही प्रकारचा तुमच्या विरुद्ध रोष किंवा तक्रारी आमच्याकडे नसतील आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात। मी परत एकदा रिपीट करतो, कर्जतच्या इतिहासातल्या गेल्या 30 वर्षांमध्ये जी इन्फ्रास्ट्रक्चर होतं म्हणजे आज आपल्याकडे साधारण आम्हाला तुम्हीच दिलेली आकडेवारी 95,000 ग्राहक आहेत, परंतु आजची सिस्टीम ही 50,000 ग्राहकांची आहे। म्हणजे तुम्हाला 50,000 लोकांचा एक्स्ट्रा लोड या सिस्टीमवर आहे आणि या सिस्टीम कधी बदलायची आणि मग आमच्यासारख्यानं आंदोलन करताना एक प्रश्न उपस्थित झाला, लाईट जाते म्हणजे काय सहज काय होत नाही,
त्याला अनेक फॅक्टर जबाबदार आहेत आणि ते फॅक्टर कुठले आहेत? एक पोल आपल्या शहरातला 30 तारखेला पडला तर 8 तास अंधारात होतो, म्हणजे पोल पडणे हे सुद्धा जबाबदार आहे. तुमची वायर पडली तुटली ते पण जबाबदार आहे. तुमचे कंडक्टर आहेत, तुमचे इन्कमर आहेत, या सर्व गोष्टी बदलल्या तर काहीतरी होणार आहेत. म्हणून आम्ही या निमित्ताने रणजनजी दातार यांना खरोखर धन्यवाद दिले पाहिजे. त्या कर्जतसाठी पुढच्या 50 वर्षाची ब्लू प्रिंट त्यांनी दिलेली आहे. का ज्या ब्लू प्रिंटवर मी इथल्या सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांना आव्हान करतोय का जनतेने तुम्हाला आता हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, तुम्ही आता काम कसं करायचं हे तुम्ही ठरवा. कारण या बेसिक गोष्टी आहेत त्या पुरवण्याचा अधिकार घ्यायचा अधिकार आमचा आहे. आणि या निमित्ताने आता आजचं आंदोलन संपल्यानंतर बरीचशी त्याची चिकित्सा होईल, यश अपयशाची चर्चा होईल. त्याची पर्वा नाही करे, जनतेचं आंदोलन होतं. कारण याच्यातून जर पहिलं यश कुठलं जर असेल तुम्हाला सांगतो, आज कर्जतच्या लोकांना फिडर काय, कंडक्टर काय, या ज्या इलेक्ट्रॉनिक ज्या डिव्हाइस बद्दलची जी माहिती आहे ती सर्वांना माहित झालेली आहे. म्हणजे हे सर्वात मोठं यश आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठं दुसरं यश जर काय असेल तर सर्वात काम चुकारा जो अधिकारी होता त्याला आपण घालवलंय आंदोलनातून. आणि एक चांगला अधिकारी आपल्याकडे आता केंद्र साहेब आलेला आहे, ही सुद्धा या आंदोलनाची देण आहे. म्हाताऱ्यांसारखा प्रश्न गेल्या अनेक वर्ष प्रलंबित होता, या निमित्ताने त्या म्हाताऱ्यांचा प्रश्न सुद्धा मार्गी लागलेला आहे. लक्षात घ्या. कर्जत शहरातला विशेष करून तुम्हाला सांगतो, कर्जतला उठल्यानंतर पहिल्यांदा जर महिलांचा मेसेज कुठला असेल, पाणी का येत नाहीये, त्या संदर्भातला इन्कम फिंडरची जी काही चर्चा आहे त्या संदर्भातला प्रस्ताव आणि त्या संदर्भातले पत्र सुद्धा आपण या आंदोलनातून समोर आणलेले आहेत. अंडरग्राऊंड केबल संदर्भातली जी काही चर्चा सुरू होती त्या संदर्भातले सुद्धा पत्र आणि खुलासे या आंदोलनाच्या निमित्ताने पुढे आलेली आहेत. आपण पाहिलं असेल रहदारीमध्ये जे काही पोल आहेत ते पोल सुद्धा येत्या 8 ते 15 दिवसामध्ये त्यांनी काम चालू केलेलं आहे. या आंदोलन सुरू झाल्यापासून 12 तारखेपासून त्यांनी काम सुरू केलेले. आज कर्जत शहरात आणि पूर्ण ग्रामीण भागामध्ये हे पोल हटवणं ज्या ज्या काम आहेत त्या कामाची त्यांनी पूर्णपणे काम सुरू केलेले आहे, तयारी सुद्धा केलेली आहे. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. आता तुम्ही कधी पाहिलं नसेल, याच्यापूर्वी तुम्हाला लाईट कधी जाणार आहे, लाईट कधी येणार आहे याचे मेसेज येत नव्हते. परंतु आंदोलनाच्या निमित्ताने महावितरणने अधिकृत ग्रुप तयार केलेले आहे. तुमच्या माहितीने सांगतो, 8 डिव्हिजनचे ग्रुप तयार केलेले आहेत. इव्हन पत्रकारांसाठी स्वतंत्र ग्रुप तयार केलेला आहे, संघर्ष समितीचा स्वतंत्र ग्रुप तयार केलेला आहे. याच्यासाठी का आपण महावितरण बरोबर कोऑपरेटिव्ह भूमिका ठेवायची आहे. तर महावितरणला जे प्रॉब्लेम येईल त्यांनी आम्हाला मेसेजद्वारे माहिती दिली पाहिजे. इव्हन आमचा जो हक्काची जी सर्व्हिस आहे त्या तुमची लाईट जर 4-5 तास जर जाणार असेल तर आमच्या मेसेजवर त्याचा मेसेज आला पाहिजे. पूर्वी येत नव्हता, त्याचं प्रॉमिस सुद्धा आपण दिलेलं आहे आणि मला वाटतं ते लवकरच सुरू होईल. आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाचा भाग, तर तुमच्या वाढीव बिलासंदर्भातल्या किंवा टेक्निकल ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारी ऑनलाईन करताना आपण रूरल भाग आहे, अनेक नागरिकांना त्याचा नॉलेज नाहीये. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, कॅम्प सुरू केलेले सर्व डिव्हिजन मध्ये. कर्जत शहराचा कॅम्प 21 तारखेला आहे आणि तो कुठे आपल्या कार्यालयामध्ये साहेब, बरोबर ना? 21 तारखेला 11 ते 2च्या दरम्यान ते कॅम्प आहेत. आणि हा कॅम्प ह्याच महिन्यात नाहीये, तर प्रत्येक महिन्यामध्ये हा कॅम्प होणार आहे. आणि कर्जत शहरामध्ये पण ग्रामीण भागामध्ये जेवढे 8 डिव्हिजन आहेत त्या 8 डिव्हिजन मध्ये कॅम्प सुरू होणार आहेत. इव्हन आपल्या बरोबर जे पत्र दिलेले आहेत त्या प्रत्येक डिव्हिजन मध्ये त्यांनी आता फोन कुणाला करायचा, रात्री लाईट जर गेली तर वायरमॅन पासून टेक्निशियन पासून त्यांच्या इंजिनियरचे सुद्धा फोन दिलेले आहेत. आपण एक मागणी केलेली का यांचे इंजिनियर डिव्हिजन मध्ये राहत नाहीयेत, परंतु याच्या पुढे त्यांनी हमी दिलेली आहे का त्यांचे इंजिनियर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये राहणारच आहेत. त्यांचा कायदेशीर परमिशन घेतल्याशिवाय मग ते जाऊ शकत नाहीये. कारण बऱ्याच ठिकाणी तक्रारी अशा होत्या तर यांची इंजिनियर रात्री जर अवेलेबल नसेल आणि रात्री जर लाईट गेली तर आपल्याला अंधारात राहावं लागत होतं. तर अशा प्रकारच्या या आंदोलनातून आपण या तरतुदी केलेल्या आहेत. आणि महत्वाची गोष्ट, आज आपल्याकडे 2 इन्कमर होते, अजून आपल्याला 2 इन्कमर पाहिजे. त्याचे प्रस्ताव सुद्धा महावितरणने तातडीने करून घेतलेले आहेत. आता हे महावितरणचा प्रस्ताव तयार करून घेतला म्हणजे प्रश्न संपलेला नाहीये. ही जबाबदारी आता इथल्या सर्व राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना आव्हान करतोय तर आता या जनतेचे प्रश्न, त्या बेसिक गोष्टी या तुम्ही कशा पूर्ण करायच्या या तुम्ही ठरवायचं आहे. कारण आमच्या या मागण्या आहेत आणि आम्ही पुढे आणलेल्या आहेत. या सर्वांनी त्याचा विचार करून, आणि म्हणून आमचा खुलासा होता की या आंदोलनाच्या निमित्ताने आपण या तुमचं वेलकम आहे, आम्ही सर्व आरसा समोर ठेवलेला आहे, तुमच्या स्तरावर काय करता येईल. आणि खरंच आपण कौतुक केलं पाहिजे का कर्जतच्या सर्व राजकीय पुढारी या स्टेजवर आले, परंतु कुठल्याही प्रकारचा राजकीय रुबाब न दाखवता आम्ही सुद्धा ग्राहक आहेत, आम्ही सुद्धा कर्जतचे नागरिक आहेत, या मानसिकतेने येऊन 1-1 तास बसून त्यांनी प्रश्न समजून घेतले. प्रत्येकाने प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल का या संदर्भातली वरच्या स्तरावर सुद्धा बैठका सुरू होणार आहेत. तर ही चांगल्या प्रकारचं आउटपुट या आंदोलनातून निर्माण झालेलं आहे. तर अशा अनेक विविध बाबी ज्या आहेत या आंदोलनातून आपल्या पदरात पाडलेल्या आहेत. एक ऐतिहासिक आंदोलन झालेलं आहे की ज्याच्यामध्ये नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता. अनेक पक्ष, संस्था, संघटना असतील, सर्व व्यावसायिक संघटना असतील, महिला असतील,
या सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि एक चांगल्या प्रकारचा एक यशस्वीरित्या या आंदोलनाची सांगता झालेली आहे. मी या निमित्ताने पुन्हा एकदा माने साहेब असतील, केंद्रे साहेब असतील, कर्जत मधले सर्व राजकीय पक्ष असतील, सर्व राजकीय नेते असतील, मी नाव घेत नाहीये कारण बऱ्याचदा कुठेतरी एखाद्या ठिकाणी फक्त माफ झालं का पुन्हा आरोप प्रत्यारोप होतात. परंतु आम्हाला याच्यामध्ये या प्लॅटफॉर्मला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाहीये. आम्हाला आमच्या प्रश्नाशी संबंध आहे आणि तो प्रश्न आम्ही तुम्ही सोडून द्याल अशा प्रकारची आमची आशा आहे की पुन्हा एकदा. आणि या सर्वांना जाता जाता सर्वात महत्वाचा भाग सांगतो, हे आंदोलन सुरू झाल्यानंतर जर सर्वात महत्वाचं जर काम केलं असेल, या आंदोलन कर्जतच्या खेडेपाड्यात पोहोचवलं असेल, या आंदोलन पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पोहोचवलं असेल, महाराष्ट्रात पोहोचवलं असेल, तर लोकशाहीचा चौथा अभ्यास म्हणजे पत्रकार, तर पत्रकार बांधवांना सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो. मी आज जे आपले माने साहेब, केंद्रे साहेब यांना विनंती करतो की आजचे जे उपोषण करते त्यांना आपण ज्यूस पाजून आजच्या उपोषणाची सांगता करावी अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आपल्या महावितरणच्या विरुद्ध जे आपण आंदोलन उभं केलं होतं तर ते आज सक्सेस झाले असं म्हणायला काही हरकत नाहीये. महावितरणच्या चुकीच्या कारभारामुळे किंवा त्यांची सर्व्हिस योग्य वेळी होत नव्हती, त्याला ती योग्य सर्व्हिस द्यावी याकरता आपण आपला कर्जत तालुका त्रस्त झाला होता आणि त्या संदर्भात ही आपली कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती तिची निर्मिती झाली. त्या अनुषंगाने 20 जुलै रोजी मूक मोर्चा काढण्यात आला की जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल. मूक मोर्चाला सर्व जनतेने, कर्जतच्या सर्व जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. सर्व लोक उत्साहाने हजर राहिले होते. परंतु इथे तथागतीत देवके साहेब होते, त्यांनी आमची काही दखल घेतली नाही. ही एक खेदाची बाब म्हणावी लागेल. त्याच्यानंतर 30 तारखेला त्यांच्याबरोबर आम्ही मिटिंगला बसलो तर त्यांना व्यवस्थित उत्तर देता आलेली नाहीये. त्याच्यामुळं आम्हाला याच्या पुढे काय करावं म्हणून आम्हाला हे आंदोलन उभं राहावं लागलं, उपोषणाला बसावं लागलं. ही एक खेदाची बाब आहे. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा उपोषणाला बसलो तेव्हा आमच्या कर्जतकरांनी आम्हाला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक आमचे कॅप्टन मोरे साहेब यांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि तसेच त्यांचे आमचे रंजन दातार सर यांना सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि पूर्ण टीमला मी धन्यवाद व्यक्त करतो. हे पहा, लोकांनी लोकांसाठी केले राज्य म्हणजे लोकशाही आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जे संघर्ष केला जातो त्यालाच संघर्ष समिती असे संबोधलं जातं. तीच आपली कर्जतची संघर्ष समिती आहे मित्रांनो. तसेच आपले केंद्रे साहेबांनी, ठाकूर साहेब यांनी वेळोवेळी येऊन त्यांची प्रांजळपणे त्यांनी इथे व्यवस्थित हजर राहून आपल्या सगळ्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर योग्य तो मार्ग आणि योग्य तो तोडगा काढण्याचा त्यांनी प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी आपल्याला ग्वाही दिल्यामुळं आपण आजचा उपोषणाचा जो आंदोलनाचा आणि उपोषणाचा जो कार्यक्रम जो आहे तो आपण समाप्त होत आहे. आज त्या मला 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. सर्वप्रथम मी जे समितीलाही माहिती नाही, मी समितीमध्ये प्रवेश केला. मुख्य म्हणजे माझी पूर्ण फॅमिलीच MSEBच्या ऑफिसमध्ये कर्मचारी होते. माझे सासरे लाईनमन होते, माझ्या सासऱ्यांचे भाऊ लाईनमन होते, आता माझे दीरही वायरमॅन आहेत. तरी मी ह्याच्या विरोधात जाऊन उपोषणाला किंवा आंदोलनाला याच्यामध्ये सामील झाले कारण आता जो त्रास होत आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आता आम्ही गेल्या 1 महिन्यापासून या संघर्षामध्ये आहोत आणि आता ते माने साहेब आणि केंद्रे साहेब यांच्या सहकार्यामुळे त्यांना जी चालना मिळाली आहे आणि जे आता यशस्वी झालेलं आहे त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे आणि हे काम पूर्ण हो अशी माझी इच्छा किंवा अपेक्षा आहे त्यांच्याकडून. हे पूर्णपणे काम यशस्वी हो अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते आणि आज आमचं जे आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे, उपोषण उभं केलेलं आहे ते आज यशस्वीरित्या पार पडले आहे. त्यामुळे मी या सर्व जनतेची पण आभारी आहे आणि आंदोलनाला किंवा उपोषणाला ज्या संघर्ष समितीने किंवा बऱ्याच समितीने पाठिंबा दिलेला आहे त्यांचीही आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विरोधात असलेलं 12 तारखेपासून आजपर्यंत असलेलं बेमुदत उपोषण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समवेत आज इथे सांगता होत आहे. तर सगळ्यांचंच आपण मनोगत ऐकलं असेल का बरेच जणांनी बऱ्याच ठिकाणचे म्हणजे आता जसं यांनी सांगितलं काय
महावितरणामध्ये मीटर काय असतं किंवा काय काय त्याच्यामध्ये बऱ्याच काय गोष्टी असतात ते माहीत सुद्धा नाही. आणि आज आमच्या ज्या कमिटीने पहिल्यापासून तर आतापर्यंत कोण काय म्हणेल हा जनतेचा प्रश्न आहे आणि ही जनता सोडवू शकते. त्या अतिशय मेहनतीने जी ताकद लावून जे महावितरणाच्या जे अधिकारी असतील किंवा जे काय असतील जे प्रश्न असतील ते प्रामाणिकपणे मांडून, आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे की हे प्रॉब्लेम जनतेचे आहेत, पण त्यांनी अगोदरचे जे काही अधिकारी होते ते कुठल्या विचारसरणीचे होते ते आम्हाला माहित नाही. पण आता जे काही अधिकारी आपल्या समोर त्यांनी येऊन इथे शब्द दिलेला आहे, तर मी खरोखरच सांगेन साहेब, आज हा कर्जतमध्ये शहरामध्ये जर 2-4 दिवस लाईट गेली तर जे काही म्हणजे कर्तृत्ववान लोक असतात ते पटापट काहीतरी जाऊन कुठे भेटतात, फोन करतात, अधिकाऱ्यांना करतात. पण आज बघायला गेलं, आज 6 जिल्हा परिषद वार्ड आहेत, खांडस असेल, सगळे विभाग असतील, त्या तिकडे आदिवासी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जर एक पाऊस जर जोरात आला, एखादा पोल पडला तर कमीत कमी 3-3, 2-2, 4-4 दिवस सुद्धा लाईट येत नाही साहेब, अशी परिस्थिती निर्माण होते. तर त्या परिस्थितीला सामोरे जाताना प्रत्येक माणसाला वाटतो का मी या जीवनामध्ये कशाला आलो, असं कंटाळवाना त्याला येत आहे. तर ह्या आज जी सांगता होत आहे ते सगळ्यांसमोर क्लिअरिटी आलेली आहे. म्हणजे इथे कुठल्या प्रकारचा कुठल्या पक्षाचा कुठला लोभ लाई न नसता आज सगळ्या ज्या कमिटीने अतिशय आणि लोकांनी प्रांजलपणाने, कोणी 500 असतील, 1000 रुपये असतील, 5000 असतील, मनापासून अंतःकरणापासून दिले. कारण हा इथं स्वच्छ कारभार आहे आणि या स्वच्छ कारभारासाठी हा जनतेचा प्रश्न आहे. तर जनतेचा प्रश्न साहेब, सगळ्या गोष्टी बघा, काही इकडं तिकडं आपला डबल टेबला काढून सगळ्या गोष्टी आम्ही आता काही मांडत नाही. पण तुम्ही एक माणूस म्हणून आम्ही काय म्हणतोय, एक म्हणजे आज आपल्याला काय बघायचे, वर न बघता खाली बघून जनतेचे प्रश्न सुटले तर खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये नैसर्गिक तुमच्या सुद्धा भरभराटी होईल. कारण लोकांचे प्रश्न सुटले, लोकांचे डोळ्यातले आसू जर पुसले तुम्ही गेले तर खरोखर साहेब तुम्हाला सुद्धा कुठे कमी पडणार नाही. याच ठिकाणी मी ग्वाही देऊन आमच्या सर्व म्हणजे उपोषणकर्ते असतील आणि संघटना असेल यांचं जे यश या ठिकाणी प्राप्त होईल, धन्यवाद देतो सर्वांना. आणि जनतेला सुद्धा धन्यवाद, सगळ्यांनी सपोर्ट केला आणि देणगीदार असतील त्यांना सुद्धा धन्यवाद देऊन या ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद भोसले साहेब. आज खरोखरच महावितरण संघर्ष समितीच्या माध्यमातून आज कर्जत तालुक्याच्या आम जनतेला जो काही होणारा वर्षानुवर्ष त्रास, आज या संघर्ष समितीचे प्रमुख कर्जत तालुक्याचे नामवंत वकील कैलासजी मोरे, तसेच विद्युत क्षेत्रातील एक तज्ज्ञ अनुभवी व्यक्तित्व म्हणजे रणजितजी दातार, सर्व टीम यांनी खरोखरच कर्जत शहरापुरता मर्यादित प्रश्न न ठेवता तर केवळ ह्या तालुक्यात राहणारा जो गोरगरीब, जो ग्रामीण भाग आहे त्यांनाही खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. कारण खऱ्या अर्थाने ह्या विजेचा त्रास होतो तो शहरापेक्षा खेड्या आणि ग्रामीण भागात जास्ती त्रास होतो. आणि याच्या गांभीर्य त्यांनी लक्षात घेतलं आणि ह्या आंदोलनामध्ये संपूर्ण कर्जत तालुक्यातील ग्रामीण भाग सुद्धा इन्व्हॉल्व करून घेतला आणि सर्वांना न्याय देण्याचं काम केला. त्याबद्दल मी आदिवासी समाज संघटनेच्या वतीने या सर्व समितीचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. चळवळीमध्ये काय ताकद असते हे कर्जतकरांनी अगोदरही अनुभवलंय आणि आजही आपण यशस्वी अनुभव घेतलेला आहे. मी सर्वप्रथम कैलासजी आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देतो की आपण एक चांगल्या प्रश्नाला हात घातलाय आणि आता आपली जबाबदारी वाढली आहे. धन्यवाद देतो मी MSCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, कर्जतच्या अधिकाऱ्यांना की आपण आमच्या मागण्या मान्य केल्या लेखी स्वरूपात. आता जबाबदारी साहेब वाढली आहे. कारण आमचा अनुभव असा आहे की काही आपण सांगितलं की नगरपालिका आणि MSCB असं मिळून काही कामं करायची आहेत, तर मग ती चालढकल होण्याचा एक आम्हाला वाईट अनुभव आहे. कर्जतला वाहतुकीचा प्रश्न आम्ही नेहमी अनुभव घेतो. पोलीस स्टेशन नगरपालिकेकडे बोट दाखवतो, नगरपालिका पोलीस स्टेशनकडे बोट दाखवतं. तसं होता कामा नये. आणि कर्जतकर नेहमीच संयमी आहे, शांत आहे, कायम आपल्या बरोबर राहील. आणि मी आंदोलन करतानाही पुन्हा एकदा धन्यवाद देतो, विनंती करतो. अनेक प्रश्न आहेत, सर्व प्रश्नाचा ठेका काही तुम्ही घेतला नाही, पण एक सामाजिक जबाबदारी, सामाजिक आपली बांधिलकी, याच्यासाठी दुसऱ्या प्रश्नांकडे तुम्ही लक्ष द्या.
आमचा कर्जतचा व्यापारी हा नेहमीच तुमच्या बरोबर राहील एवढी ग्वाही देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. गेल्या अनेक दिवसापासून आपण इथे जे उपोषण सुरू केलं होतं, कर्जत तालुक्याची जी ताकद, जनतेची ताकद काय असते हे कर्जतकरांनी, कर्जत तालुक्यातील आम जनतेने टाकून दिलं, त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद करतो. माननीय दोन्ही अधिकारी वर्ग इथे नवीन असल्यामुळे याच्यापूर्वी जे अधिकारी होते थोडेसे काय पद्धतीचे होते ते सर्व कर्जतकरांना कल्पना होती, परंतु 30 वर्षाचा जो अतिशय प्रलंबित प्रश्न होते, अनेक प्रश्न होते आणि जनतेच्या या चळवळीच्या माध्यमातून आपण सोडवले. त्याबद्दल पुन्हा दोन्ही अधिकाऱ्यांना मी कर्जतकरांच्या वतीने धन्यवाद देतो. यापुढे असंच ऑपरेशन राहिलं पाहिजे. उद्या कामं सुरू करायला गेली आणि कामं तुम्ही उद्या काम सुरू केलं आणि ते 6 महिने स्टँड बाय ठेवलं तर तेही जमणार नाहीये. कामाची जी वर्क ऑर्डर असेल, जी मुदत असेल, त्या मुदतीतच कामं पूर्ण झाली पाहिजे. अदरवाईज नाही तर मग तुम्ही खड्डे खोदून ठेवा आणि 6 महिने पुन्हा कर्जत पुन्हा ह्या त्रासापेक्षा वेगळा त्रास सहन करावा. असं न करता आपण दिलेलं सहकार्य निश्चित लक्षात ठेवू. आणि आमच्या राजीवजींनी सांगितलं की इथला कर्जतचा जो प्रतिनिधी, कर्जतची जनता अतिशय चांगली, मवाळ आहे आणि उग्र देखील. उग्राला उग्र, शांततेला शांत असणारी माणसं. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल अधिकाऱ्यांचा पुन्हा धन्यवाद करतो. आणि माझ्या माता माऊली अनेक दिवसापासून इथे बसल्या, त्यांना पण मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आजच्या 6व्या दिवसापर्यंत सातत्यपूर्ण या ठिकाणी ट्रक चौकामध्ये उपोषणात असलेले सर्व उपोषणकर्ते, उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, खरं तर या आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये एक वेगळा असा संदेश त्या निमित्ताने गेला की आंदोलन म्हटल्यानंतर कोणत्याही आंदोलनाला एक वेगळा असं कदाचित लोकांमध्ये शंका कुशंका निर्माण होतात की या आंदोलनामागे काहीतरी वेगळं कुणाचं काय नाही ना, परंतु उपोषणकर्ते आणि व्यासपीठावर रोजची जी मंडळी असायची त्या प्रत्येक चेहऱ्याकडे बघून सर्वसामान्य नागरिकांना एक आशा वाटायची. आणि विशेषतः आपल्या लाईट संदर्भात म्हणणाऱ्या असंख्य असणारे तालुक्यातील प्रश्न आपण बघतो की माथेरानसारख्या गिरिस्थळाच्या अगदी आपण दैवली कर्जतमध्ये यायला कंटाळतो. रोजच्या रोज निरळवरना तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातनं पिंपळवले असेल, अंतरड असेल, त्या भागातनं असेल, कळंब भागातनं असेल, तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी रोजची माणसं या ठिकाणी येऊन आपल्या आंदोलनात पाठिंबा देत होते. केंद्र साहेब, मला आपल्याला या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगायचंय, कर्जतकर जसा थोडासा उग्र किंवा आंदोलनाच्या माध्यमातून थोडं तिखट होतो, तेवढाच तो अधिकाऱ्याला, चांगलं काम करणारा अधिकाऱ्याच्या पाठीशी नेहमी उभा राहतो. म्हणून आपण नव्यानं या ठिकाणी रुजू झालात आणि आम्ही सारेजण या ठिकाणी कर्जतकरांच्या माध्यमातून आपल्या कामाला सुद्धा वेळोवेळी सहकार्याची भूमिकेमध्ये आम्ही सारेजण असू. आणि विजेच्या संदर्भातला जो प्रश्न आहे तो प्रश्न खऱ्या अर्थानं त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम या संघर्ष समितीच्या माध्यमातून केलं. लोक चळवळीतून काय होऊ शकतं याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला ऍडव्होकेट कैलासजी आणि रंजन काका त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. आणि तालुक्यातला होणारा मोठा विस्तार, शहर असेल, तालुका असेल, जे मोठं नागरीकरण झालंय, विद्युत पुरवठा संदर्भातल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या खरोखरच अतिशय तुटपुंजा होत्या. नागरिक प्रचंड संतप्त होते, परंतु त्यातून आपण जो आश्वासक असं ज्या ठिकाणी जे काही प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय, मला खात्री आहे की आपण त्या ठिकाणी हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित पुढे सुद्धा असे त्या ठिकाणी प्रयत्नशील असाल. कर्जतकरांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, सर्व उपोषण करताना सर्व आपल्या मंडळींना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि माझं मनोभाव थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविद्यालयीन संघर्ष समितीचा भारताचे भारतरत्न आपले बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज न भूत न भविष्यती असा ऐतिहासिक सण, आज खरं तर माझे वडील असते तर आज त्याला आणखी चांगलंच झालं असतं, पण आज ते नाही आहेत आणि त्यांच्या याच्यामध्ये मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संघर्ष समितीच्या सर्व आपले कैलासजी मोरे साहेबांचा मी धन्यवाद करतो. आणि आज आपल्याला हा कर्जतकरांचा हा खरोखर म्हणजे एक प्रकारे विजय आहे आणि तो विजय आपण साधत असताना आपल्या महावितरणच्या साहेबांनी पण आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्यामुळे आज हे उपोषण स्थगित होत आहे. त्यावर आपल्याला पत्रकार बांधवांनी आपल्याला मदत केली आहे, महिला वर्गांनी मदत केली, सर्व जुने अपतेष्ट आपले सर्व बांधव त्यांनी कर्जतकरांनी आपल्याला मदत केलेली आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि एक संघर्ष हा कसा उभा करावा खरोखर कैलास मोरे साहेबांकडून शिकावं आणि जेवढं शिकावं तेवढं थोडंच राहील एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जय महाराष्ट्र. तालुक्यात गेली 2.5 वर्ष विजेचा लपंडाव चालू होता, त्याच्या विरोधात कर्जत बीज संघर्ष समितीतर्फे आंदोलन केल्यामुळे
हा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे आणि यासाठी ज्यांनी त्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांना माझे धन्यवाद. विशेषतः मोरे साहेब, दातार साहेब आणि MSFDचे अधिकारी, उच्च अधिकारी यांनी आता केंद्रीय RDSS योजनेअंतर्गत 1 आणि 2 अंतर्गत मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो. धन्यवाद. नमस्कार. खरं तर पत्रकार म्हणलं का लेखीच्या माध्यमातून बातमीदारी करण्याचं काम करतो. आज मोरे साहेबांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. काय बोलावं, एकदम जिवलग म्हणजे असं प्रश्न, जिव्हाळ्याचा प्रश्न कर्जतकरांच्या. वीज नाही, गेले 2 वर्ष आपण हा प्रश्न बघतोय का काही ना काही कारणास्तव लाईट जाते, उत्तर मिळत नाही, तोडगा काही मिळत नाही. आणि अखेर आपल्या कर्जतचे वकील काडीपट मोरे आणि रंजन दातार सर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकार्यातून ही चळवळ उभी राहिली आणि हा चळवळीचं आजचं हे फळीत आहे. आणि या ठिकाणी हे फळीत पूर्ण होताना म्हणून मी आनंद होतो. आणि पत्रकारांच्या बाबतीत सांगायचं तर म्हटलं तर गेली 6 दिवसापासून सुरू असलेलं हे आंदोलनाची बातमीदारी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी रोजच्या रोज आपल्या दैनिकात असेल, साप्ताहिक असेल, YouTube असेल, इतर वाहिन्यातून असेल, ती नेहमी प्रसिद्ध करण्याचं काम केलं. आणि खरंच मी या सर्व उपोषणकर्त्यांचे ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद देशमुख साहेब. आणि खरंच पहिल्या दिवसापासून गेल्या महिन्यात तालुक्यातील जमलेले सर्व मान्यवर, कर्जतकर नागरिक, माने साहेब, केंद्रे साहेब पाटील मोर्चाद्वारे आणि उपोषणाद्वारे ज्या मागण्या किंवा समस्या मांडल्या होत्या त्या सर्व महावितरण आणि नगरपालिकेने मान्य केल्या आहेत आणि त्या विहित मुदतीत आम्ही करणार असं आपल्याला लेखी लिहून दिलं आहे. माने साहेब हे अधीक्षक अभियंता आहेत आपल्या जिल्ह्याचे. त्यांच्या देखरेखीखाली आपल्या सगळ्या मागण्यांवर विचार केला गेला आणि आपले कार्यकारी अभियंता ठाकूर साहेब आणि आपले इथे असलेले उपकार्यकारी अभियंता केंद्रे साहेब यांनी त्याच्यावर खूप मेहनत घेतली आणि आपल्या मागण्यांवर सगळ्या साधक बाधक विचार करून त्या मागण्या मान्य केल्या. त्या सगळ्या मागण्या मी काही वाचत नाही कारण त्या खूप होत्या, पण सर्व मागण्या सविस्तर आपल्या मागण्या त्यांनी मान्य केल्या. पहिली होती शहरासाठी भूमिगत विद्युत व्यवस्था करणे. दुसरी होती म्हणजे कर्जत शहराचे प्रश्न आहेत. आपल्याला जो पाणी पुरवठ्याला त्रास होतोय कर्जत नगरपालिकेच्या हद्दीतल्या लोकांना, त्याच्यासाठी एक्सप्रेस फीडर असणे. तिसरा होता आपल्या रस्त्याला जे अडथळे निर्माण करणारे पोल आहेत ते हटवण्याबाबत. वरील सर्व गोष्टी करण्याचे नगरपालिकेने मान्य केले आहे. त्यानुसार भूमिगत विद्युतीकरणासाठी नगरपालिका आणि महावितरण दोघं मिळून काम करणार आहेत आणि एक त्याच्यासाठी एजन्सी प्रस्तावित करून 6 महिन्याच्या कालावधीत ते सगळा सर्वे करणार आहेत. आपल्या पाणी योजनेसाठी जो एक्सप्रेस फीडर आवश्यक आहे त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत. एक काहीतरी त्यांचं ते पाण्याचं काय रिझर्वेशनचं असतं तेवढं झालं की त्याची योजना कार्यान्वित होईल आणि साधारण 6 महिने 8 महिन्यामध्ये आपल्या पाणी पुरवठा योजनेसाठी एक्सप्रेस फीडर आपल्याला मिळेल. शहरातले जे अडथळ्याचे पोल आहेत ते साधारण 10 ते 15 दिवसात काढण्याचं केंद्रे साहेबांनी आपल्याला कबूल केलं आहे आणि नगरपालिकेने पण कबूल केलं आहे. कर्जत शहरात जे या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवायचे, ट्रान्सफॉर्मरच्या कपॅसिटी वाढवायची, कुठे पोल बदलायचे, जी कामं आहेत त्या संदर्भात नगरपालिकेने सर्वे केला असून तसं आपल्याला पत्र पण दिलं आहे. जागा ठिकाणं सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेत आणि ते लवकरात लवकर काम चालू केलं पण आहे. त्यांनी विहित मुदतीत ते काम पूर्ण करणार आहे. आपल्या कर्जत तालुक्यासाठी जे समस्यांचं निवेदन दिलं होतं त्या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि त्यासाठी लागणारा कालावधी आपण कमीत कमी कालावधी सांगितला, त्यांनी तो मान्य केला. त्याची एस्टिमेट प्रस्ताव
इत्यादी सगळ्या गोष्टी त्यांनी खुलासेवर आपल्याकडे दिले. त्या कोणालाही बघायच्या असतील तरी त्यांच्या कार्यालयात मिळतील किंवा आपल्याकडे पण आहे. या शिरसी उपकेंद्रास त्यांनी मंजुरी दिली असून RDSS या केंद्र आणि राज्य शासनाच्या स्कीममध्ये लवकरात लवकर त्याचं तो फेज सेकंडमध्ये त्यांनी घेतला आहे. प्रस्तावित साधारण 6 महिन्याच्या कालावधीत तो प्रस्ताव मंजूर होईल आणि त्याची कार्यवाही सुरू करते. आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावात जे काय गरजेचे पोल आहेत, ट्रान्सफॉर्मर आहेत, ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अतिशय तातडीने त्यांनी पूर्ण करायचं आपल्याला लेखी पत्र दिलेलं आहे. आत्ता आपल्याकडे 2 इनकमर आहेत, त्यामुळे आपल्याला पूर्वी उत्तरं मिळायची. खोपोली इनकमर बंद आहे, फक्त कळंबोली चालू आहे, हा बंद आहे म्हणून लाईट गेले. आता अशी उत्तरं आपल्याला 6 महिन्यानंतर मिळणार नाही आहेत, कारण अजून त्यांनी 2 इनकमर प्रस्तावित केलेत आपल्यासाठी. एक खोपोलीहून केबलिंगचा इनकमरचा पण प्रस्ताव त्यांनी आपल्यासाठी केला आहे की जो खोपोलीतून अंडरग्राऊंड आलेला असेल, म्हणजे नैसर्गिक ह्याचा काही त्याच्यावरती फार फरक पडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची बाब आपल्या समितीमार्फत जी झाली, पूर्वी आपल्याला खोपोली आणि चौकून विद्युत पुरवठा होत होता, तर 10-12 वर्ष असलेला चौकचा इनकमर साहेब आपल्यासाठी चालू करून देत आहेत. ही सगळ्यात मोठी बाब आहे. त्याची कॅपॅसिटी कमी आहे, पण एखादा तरी कर्जतचा भाग त्याच्यातून चालू राहील, हे आपलं त्याच्यासाठीचं उद्दिष्ट आहे. माथेरानसाठी नेरळ ते माथेरान उच्च दाबाची केबल त्यांनी प्रस्तावित केले. तसा प्रस्ताव त्यांनी माननीय कलेक्टर साहेबांकडे दाखलही केला आहे, त्याची कॉपी पण त्याने आपल्याला दिलेली आहे. तालुक्यात म्हणजे हे झाले सगळे कामकाजाचे प्रश्न, पण जे प्रश्न आपल्याला आपण कल्पना केली नव्हती अशा पद्धतीची काही त्यांनी सोडवणूक केली. आता कशेड्याच्या माणसाला विशेगावला जावं लागत होतं, खांडसच्या माणसाला जावं लागत होतं. त्यांनी त्याच्यावर असं काही सोल्युशन काढलं आहे की दर महिन्याला ते तक्रार निवारणासाठी ते स्वतः त्या गावात कॅम्प घेणार आहेत. त्याचं शेड्यूल पण ते आपल्याला देणार आहेत. अजून एक गोष्ट अशी होती की आपण फोन केला तर इंजिनियरांचे फोन बंद असायचे, ऑफिसचे फोन बंद असायचे. आता त्यांनी काय केलं आहे, आपले जे 8 ते 10 विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाला महावितरणतर्फे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले की ज्याने प्रत्येक नागरिक त्या ग्रुपवर जोडला जाईल. त्याला कळेल लाईट कधी गेलेत, म्हणजे कशाने गेलेत, कधी येतील, आणि भविष्यात त्यांना जो काही शटडाऊन घ्यायचा आहे त्याची पण आपल्याला माहिती त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कळेल. हा सगळ्यात मोठी उपलब्धी आपल्याला त्यांनी दिलेली आहे. तर ह्या 2 गोष्टी आपल्यासाठी खूप मोठ्या त्यांनी केल्या. सर्व्हिस अतिशय सुंदर ते करणार आहेत. काही कामं त्यांनी ऑलरेडी चालू केली आहेत, ते आता केंद्रे साहेबच आपल्याला सांगतील. आणि या सर्व गोष्टी त्यांनी आपल्याला लेखी स्वरूपात दिलेत. सर्व प्रस्तावांची कॉपी आपल्याकडे त्यांनी उपलब्ध करून दिले. म्हणून मी आपल्या समितीतर्फे आणि सगळ्या कर्जतकरांतर्फे परत एकदा त्यांचे आभार मानतो. धन्यवाद दातारकर. ही चळवळ जनतेची चळवळ आज आपण अनुभवली आहे. अतिशय सुंदर नियोजन होतं, सर्व जनतेने साथ दिलेली आहे. जे उपोषणकर्ते या ठिकाणी बसलेले होते त्यांच्याकडून पण चांगली वर्तणूक चालली आहे संपूर्ण समाजाला एकत्र करण्याची. आणि सर्व संघटना, राजकीय पक्ष, व्यापारी मित्रमंडळ सगळ्यांना आपण एकत्र करून या ठिकाणी जे आंदोलन उभं केलंय ते अतिशय कौतुकास्पद आहे. मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतं ते आपल्या रंजन दातार आणि कैलास मोरे यांचं, कारण त्यांनी ज्या प्रकारे अभ्यास केलेला आहे संपूर्ण तालुक्याचा, त्या महावितरणचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कोणाला माहितीच नव्हते. आजपर्यंत आम्हाला एक्सप्रेस फेडर म्हणजे काय माहित नव्हतं. सामान्य लोकांना ह्या गोष्टी कळतच नसतात, पण आज जे आपण उत्तर बघितलं ते वाचल्यानंतर असं कळतं की असे सुद्धा प्रश्न असू शकतात. तर अतिशय मी त्यांना धन्यवाद देतो. हे आंदोलन यशस्वी करण्यामध्ये जे काही पत्रकार मित्र आणि या ठिकाणी बसून उपोषण करते आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि व्यापारी बंधू सगळ्यांनी जे साथ दिलेली आहे त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आमचे सगळे प्रश्न अशाच आंदोलनाच्या माध्यमातून सुटणार असतील तर पुन्हा एकदा आम्ही आंदोलनापासून तुम्ही आंदोलन सुरुवात करा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महावितरण MECB यांच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आपण दिनांक 12 ऑगस्ट पासून आपण साखळी उपोषणाला बसलेलो आहोत.
त्याच्या अगोदर भर पावसामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आपण मोर्चाही काढलेला आहे, पण आपण मागे हटलेलो नाही. आपल्याला असं वाटलं की मोर्चा काढल्यानंतर MECBचे अधिकारी वर्ग आपल्या मागण्या मंजूर करतील, पण अखेर आपल्याला साखळी उपोषणाचा मार्ग धरावा लागला. ॲडव्होकेट कैलासजी मोरे यांनी चांगल्या प्रकारचा अभ्यास केला. त्यांच्या जोडीला रंजनजी दातासाहेब हे मिळाले आणि त्यांचा अभ्यास आणि मोरे साहेबांचा अभ्यास मिळून जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते जनतेने दिलेली साथ हा एक फार महत्वाचा भाग आहे. या MECBच्या अधिकारी वर्गाच्या विरोधामध्ये किती बिलं वाढली, कुणी वीज कंपनीने महाराष्ट्र किती लुटलं, तरी गोरगरीब जनता, गरीब बिचारी म्हणजे मुकी बिचारी हाका असं म्हटलं जातं, अशा प्रकारची सर्वसामान्य जनता या MECBच्या भोंगळ कारभाराच्या अत्याचाराविरुद्ध दडपली जात होती. कोणी कोणाला बोलत नव्हता, कोणाचा अभ्यास नव्हता आणि बोलायचा तरी कोणाला. मला एक असं वाटलं की खांब आडवाळ आहे. बोरवडी गावामध्ये गोटीराम राणेच्या घराशेजारी पुलाच्या वडीला जाताना जरा अडथळा येतो. 20 वर्षापूर्वी मी एक दिवस बसलो होतो, पण तो खांब आजही तसाच आहे, तो काढला गेलेला नाही. आता अधिकारी वर्गांची नावं आम्हाला माहीत नव्हता. कोण म्हणतो देवके, नंतर केंद्रे, नंतर पालथे, नंतर ठाकूर. आता आमच्या मोरे साहेबांनी सांगितलं का की आमचे माने साहेब आल्याशिवाय आम्ही उपोषण साखळी सोडणार नाही, ना तर आम्ही वाढू. म्हणजे माने साहेबांच्यावरती आमचा किती जबरदस्त प्रेम आहे हे यातून दिसलेलं आहे. आणि माने साहेब आले, आम्हाला आनंद वाटला. देवके साहेब तर बदनाम होऊन गेले, म्हणजे की त्यांनी कोणत्याही प्रकारचं सर्वसामान्य जनतेला व्यवस्थितरित्या सांभाळलेलं नाही. आता ही धुरा, ही जबाबदारी आमचे केंद्रे साहेब आणि आमचे माने साहेब, ठाकूर साहेब यांच्यावरती आहे. वाघ साहेबांचं, पाल साहेबांची पण नावं ऐकतो. आता सर्व जी टीम आहे ती आता कामाला लागलेली आहे. आम्हाला आनंद वाटतो. आणि दुसरं एक समजलं की आता कामं चालू होतील, म्हणजे खांबले काढले जातील, विजा लावून तर त्याच्यासाठी पण लाईट बंद केली जाईल. म्हणजे आम्हाला त्रास होणार, होऊ द्या. आम्ही तुम्हाला सहकार्य द्यायला तयार आहोत. आम्ही जास्त वेळ घेत नाही. पण जी चर्चा जी 5-6 दिवस झाली, जी रंजन दातार आणि आमचे मित्र ॲडव्होकेट कैलासजी मोरे हे जे पाहिले, आम्ही एकदम चांगल्या प्रकारची चर्चा झाली आणि त्यांचं मानसिक समाधान झालं, आमचं समाधान झालं. पत्रकारांनी पुढाकार घेतला, महिला वर्गाने पुढाकार घेतला, सगळ्या मंडळींनी सहकार्य दिलं, संपूर्ण जनता सर्व थरातील उतरली. आम्ही सर्व धन्यवाद देतो. आणि हा ऐतिहासिक खरं म्हटलं तर हे उपोषण, साखळी उपोषण मी माझ्या 40-50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाहतो आहे. मला आनंद वाटतो की तुम्ही कैलासजी मोरे, तुमचं नवनेतृत्व असंच पुढे जात राहू आणि अशाच प्रकारचे प्रश्न घेत राहू. आमचा तुम्हाला सदैव पाठिंबा राहील. तुम्ही मला बोलायला संधी दिली, मी धन्यवाद देतो. माझे 2 शब्द. धन्यवाद साहेब. कर्जत तालुका संघर्ष समितीचे प्रमुख कैलासजी मोरे साहेब, दातार साहेब, आता मला सुद्धा बरीचशी नावं, देशमुख साहेब आहेत, काही व्यापारी मंडळी आहेत, महिला भगिनी आहेत. मित्रहो, जेव्हा आपल्यासारखे सुशिक्षित जनतेने जेव्हा एखादी सूत्र हातात घेतली संघर्षाची, तर त्यातून काय साध्य होऊ शकतं याचंही आजचं ज्वलंत उदाहरण आहे. मी निश्चितपणे मोरे साहेब आणि संकेतही या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितपणे मोरे साहेब आपल्याला मी धन्यवादच देईल. त्याचं कारण असं की जसं आता केंद्रे साहेबांनी सांगितलं की ते आले आणि मला ह्याचा फायदा झाला. पहिला ह्या अंगाने
की कर्जत तालुका संमेलनामध्ये आणखी त्यांना जे 5-6 महिने गेले असते तर तुम्ही त्यांना समजून सांगितलं. खरं तर मित्रांनो, मी सुद्धा गेल्याच महिन्यात या जिल्ह्यामध्ये रुजू झालो आणि मी कुठेतरी पेपरला वाचलं की आपलं काहीतरी आंदोलन होणार आहे. मला प्रश्न पडला की संघर्षाची भूमिका, आंदोलनाची भूमिका आणि जे काही पुढची कारवाईची भूमिका ही जेव्हा ग्राहकांना घ्यावी लागते तेव्हा निश्चितपणे आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडतो. ते समजून घेण्याकरता मी स्वतः 20 जुलैला मला कोणाचं निमंत्रण नव्हतं किंवा मला कोणी सांगितलं पण नव्हतं, पण मी ते पेपरला वाचलं आणि मी या ठिकाणी हजर झालो. आता आपल्या भावना एवढ्या तीव्र होत्या की तुम्ही सुद्धा ठरवलं होतं की ह्या मुळापर्यंत गेल्याशिवाय आपण मागं हटायचं नाही आणि ते तुम्ही या ठिकाणी करून दिलं. ज्या काही 29 मागण्या आपल्या ज्या आहेत त्या निश्चितपणे त्यातल्या 90% मागण्या ह्या आमच्या हातातल्या मागण्या आहेत. मला थोडं खेद वाटतो की या एवढा गॅप कसा राहिला. भले काही काही चुका आमच्याकडे असतील, निश्चितपणे आमच्याकडे जास्त चुका असतात कारण आम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतो आणि ग्राहक म्हणून जे आपल्याला सेवा द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही निश्चितपणे कुठेतरी कमी पडलो असेल. फक्त किरकोळ एकच मुद्दा मला थोडा महत्वाचा या ठिकाणी जो थोडा आपल्या स्कोपच्या पलीकडे आहे माझ्या पण, की जो इन्कमिंग फीडर नवीन टाकणे, जसं दातार साहेबांनी क्लिअर सांगितलं, आम्ही सर्व त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे. तरी सुद्धा मोरे साहेब आपली आणि ह्या सर्व टीमची इथं संकेत पण आहेत, यांची पण आपल्याला मदत घ्यावी लागेल की या ठिकाणी जर उच्चदाब उपकेंद्र झालं संकेत आपल्याला आमदार महोदयांची पण लोकप्रतिनिधींची मदत घ्यावं लागेल. उच्चदाब उपकेंद्र झालं तर याच्यातले 95% आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बाकी जे काही किरकोळ विषय आहेत की ह्या पोल बदली करणे, तो बदली करणे, त्याचं काम आम्ही सुरू करू. आणि मी आलेल्याच मोरे साहेबांना मी सांगितलं की मोरे साहेब, हा तुमचा जो लढा आहे, तुम्ही जे मुद्दे मानले ह्याच्यावरती मी थांबणार नाही. मी सुद्धा एक समिती गठीत करणार आहे. मी तहसीलदार साहेबांना विनंती करेल आणि त्या समितीमध्ये शिवा असतील, आमचे कार्यकारी अभियंता असतील, आम्ही असं नाही, त्याची मंथली मिटिंग आपण ठेवू, हे मीच साहेबांना सांगितलं. आणि मोरे साहेबांनी पण एक त्या निवेदनामध्ये शेवटचं वाक्य त्यांनी मला वाचून दाखवलं की ह्याचा आढावा तुम्ही आम्हाला सादर करायला पाहिजे. तर जर एवढं सहकार्य जर कर्जतकर आम्हाला करता येत तर निश्चितपणे आम्ही त्याच्यात 10 पटीने काम करू आणि जास्त बोलण्यापेक्षा करून दाखवून आपल्याला त्याचं व्हिज्युअल इफेक्ट परिणाम आपल्याला दिसेल अशी मी या ठिकाणी महावितरणच्या आमच्या सर्व अभियंते कर्मचाऱ्यांच्या वतीने ग्वाही देतो. आणि मोरे साहेब, मी आपल्याला विनंती करेल की आपलं जे काही आतापर्यंत जे काही 12 तारखेपासून जे उपोषण सुरू आहे ते कृपया या ठिकाणी थांबवावं आणि आम्हाला काम करण्याकरता संधी द्यावी. धन्यवाद. धन्यवाद माने साहेब. सन्माननीय व्यासपीठ, संघर्ष समितीचे नेतृत्व वकील साहेब, टेक्निकल नेतृत्व दातार साहेब, महिला भगिनी, सर्व आजी माझी लोकप्रतिनिधी, संख्येची मला सर्वांचं नाव माहीत नाही, त्याची माझं पत्रकार बांधतो. यांनी मला ते उपोषण चांगलं उपोषण केलं, याचा मला पण बराचसा फायदा झाला आणि मला जवळपास सगळीकडचे प्रॉब्लेम समजले 8 दिवसामध्ये. आणि आता मी काही जास्त बोलणार नाही कारण बरेचसे विषय त्यांनी सांगितले, दादा साहेबांना सांगितलं जे कामं करायचं आपल्याला, जसं पोल बदलणे, शिफ्टिंग पोल करणे, एक्सप्रेस फीडर, हे प्रत्येकाचे वेगवेगळे विषय आहेत. पण तुम्हाला एक खात्री देतो की आल्यापासून जे आपल्या कर्जाचं इन्कमवर होतं, म्हणजे सर्वात महत्त्वाचा अगोदर तिथं कंडक्टर म्हणजे तिथं प्रॉब्लेम चालू होते हमेशा तो मी कंडक्टर बदललेला आहे. एक 10-8 गाड्याचा कंडक्टर बदललेला आहे. त्याच्यामुळे तुमचं हा शहरामधले पोल जे होते, सडलेले पोल, खराब झालेले पोल, ते पण काम चालू झाले, लोकांना बघितलं पण असेल. त्याच्यासोबत कर्जत शहरासोबत कळम सेक्शन असतील, आमचं वारे सेक्शन असेल, स्पेशल म्हणजे गाडाव सेक्शन असेल, तिथं पण लाईनवर काम चालू झालेले आहेत. आज नेरळमध्ये पण काम केले आम्ही काल आणि परत 2 दिवस. मी जास्त बोलणार नाही, सगळ्याचं समजलं आहे. मी तुम्हाला एक अंतकरणाचं सांगतो, मी तालुक्यातल्या प्रत्येक वाडीपाड्यापर्यंत ग्राहक विमुख सेवा कशी जाईल आणि 24 तास उजेड सप्लाय कसा राहील हे पण उच्च दाबाने त्यासाठी मी इमानदारीने प्रयत्न करणार. धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.